कोपरगांव नगर परिषद के नतीजों के बाद सियासी सरगर्मियां अब एक नए मोड़ पर आ गई है। हार और जीत के फासलों के बाद पहली बार विधायक आशुतोष काले और नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार काका कोयटे ने प्रेस कॉन्फ्रेंस की। ये महज एक मुलाकात नहीं बल्कि कोपरगांव की आने वाली राजनीति का एक मास्टर प्लान था। आइए देखते हैं हार के बाद क्या है इन नेताओं का प्लान। आशुतोष काले ने अपनी बातचीत की शुरुआत कोपरगांव के विकास से की। उन्होंने याद दिलाया कि 2016 में जब विजय वाहड ने निर्दलीय चुनकर आए थे तब भी उन्होंने बिन शर्त समर्थन दिया। इस बार राष्ट्रवादी कांग्रेस की ताकत बढ़ गई है। 7 से बढ़कर अब उनके पास 11 नगर सेवक है। उन्होंने कहा, हमारा मकसद शहर को कोर्ट कचहरी के चक्कर में फंसाना नहीं बल्कि तरक्की के राह पर ले जाना है। अगर लोक सेवा आघाड़ी के 4 नगर सेवक और एक निर्दलीय उम्मीदवार शहर के विकास के लिए हमारा साथ चाहते हैं तो हम उन्हें बिना शर्त समर्थन देने को तैयार है। हम उन्हें उप नगराध्यक्ष और समितियों के सभापति पद देने के लिए भी तैयार है ताकि शहर का काम न रुके। आशुतोष काले ने साफ कर दिया कि वो फंड लाने में कोई कसर नहीं छोड़ेंगे और अगर उन्हें सत्ता से बाहर भी बैठना पड़ा तो वो एक सक्षम विपक्ष की भूमिका बखूबी निभाएंगे। वहीं दूसरी तरफ काका कोयटे ने हार के बावजूद आंकड़ों के जरिए विरोधियों को घेरा। उन्होंने सीधे तौर पर कोल्हे गुट पर संगीन इल्जाम लगाए। उन्होंने कहा, 40 साल की सत्ता और सिर्फ 40 दिन का मेरा प्रचार, इसके बावजूद सत्ताधारी गुट को मुझसे सिर्फ 0.94% वोट ही ज्यादा मिले। कोपरगांव की 57% जनता आज भी उनके खिलाफ है। ये जीत विकास की नहीं है बल्कि धन शक्ति और गुंडागर्दी की जीत है। प्रभाग नंबर 3 में जो कुछ हुआ वो सबके सामने है। समता पथ संस्था को बदनाम करने की साजिश रची गई, लेकिन हम डरने वाले नहीं हैं। हम डिपॉजिटर्स के हितों की रक्षा करने के लिए लड़ते रहेंगे। प्रेस कॉन्फ्रेंस का लब्बलुआब ये है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हार मानकर घर बैठने वालों में से नहीं है। आशुतोष काले ने ऐलान कर दिया है कि नगर परिषद के इन नतीजों का असर आने वाले जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव में जरूर दिखेगा। क्या आशुतोष काले का समर्थन वाला ये पासा कोपरगांव की जनता की तस्वीर बदल देगा? क्या लोक सेवा आघाड़ी और राष्ट्रवादी साथ आएंगे? अपनी राय कमेंट बॉक्स में जरूर लिखिए और कोपरगांव की हर सियासी अपडेट के लिए हमारे चॅनल को सबस्क्राईब करें। धन्यवाद। जी काही गुंडगिरी केली, काही धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला, इतका वापर कधीही कोपरगावमध्ये झाला नव्हता। त्यामुळे आमचा निसटत्या मतानं पराभव झालेला आहे। मतांची जर तुम्ही आकडेवारी बघितली, माझा पराभव फक्त 0.73 मतांनी झालेला आहे। 1% सुद्धा नाही, 1% सुद्धा मतं मला कमी पडले नाही। 0.73 मतं फक्त मला कमी पडले आहे। परंतु काकांच्या निवाऱ्यातून ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स काकांना पाहिजे होता त्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला तिथं मिळालेला नाही असं निश्चितपणे मिळालेला आहे। निश्चितपणे मिळालेला आहे। आमचे तिथले जे उमेदवार होते जनार्दन कदम हे कोपरगावातल्या नव्हे नगर जिल्ह्यातल्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले, परंतु त्या ठिकाणी जो काही प्रचार केला गेला, सगळं कोळे कुटुंबीय त्या ठिकाणी येऊन माझ्या विरोधात प्रचार करत होतो। त्याच्यामुळे मतं कमी जास्त झाले असतील, परंतु निवारावासियांनी आणि प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांचे सुद्धा मला या निमित्तानं आभार मानावेसे वाटतात। तर आम्हाला तर इतक्या अदृश्याने दृश्य शक्तीने सुद्धा मदत केलेली आहे। पराग संधानला पाडा म्हणून इतके आम्हाला त्यांच्याच पाठीतल्या लोकांचे फोन येत होते, त्याच्याबद्दल काही जाहीरपणे न बोललेलं बरं। आमच्या प्रचारात कुठेही कमतरता नाही, फक्त धनशक्तीला आणि गुंडगिरीला आम्ही कमी पडलो। कोपरगावातली गुंडगिरी कमी झाली पाहिजे, दहशत कमी झाली पाहिजे। त्यांनी नुकतंच आता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र केलेलं आहे। निवारा हा तुमचा बालेकिल्ला आहे, जवळजवळ 45 वर्ष। आता जनाला जे मतं तुम्ही मताधिक्य जिल्ह्यात जास्त तुमच्यात आणि जनाच्या मतामध्ये 502 मतांचा फरक आहे ना। मग हा जर एवढा फरक पडायचं कारण काय? मी सांगितलं ना, विरोधी पक्ष त्या ठिकाणी येऊन प्रचार असा करत होते। त्यांना माहीत होतं जना निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। तर जनाला मतं दिली तरी चालतील, काकाला मतं देऊ नका। माझा काय काय भाषेत त्या ठिकाणी उल्लेख केला गेला, अतिशय लांछनास्पद ही बाब आहे की अतिशय खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर त्या ठिकाणी टीका झालेली आहे। हे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही काही वेगळं नियोजन केलं नाही का? गुंडगिरीला आम्ही त्या भाषेत उत्तर देऊ शकत नाही। नियोजन आम्ही आमच्या पद्धतीने चांगलं केलं होतं, म्हणूनच मला तिथं मताधिक्य तरी मिळालं ना। त्या ठिकाणी मला मताधिक्य मिळूच नाही असा त्यांचा प्रयत्न होता। आणि जो निवारा परिसर अतिशय शांततेचा परिसर आहे, सुशिक्षित परिसर आहे, सुसंस्कृत परिसर आहे, त्या ठिकाणच्या लोकांना धमकावण्यात आलं, त्या ठिकाणच्या लोकांना गुंडगिरी करण्यात आली। त्याच्यामुळे काही मतं माझी कमी झाली असतील। नोटो धनुष्यबाण मशाल मी सांगितलं ना, आमच्या मताधिक्यावर नाही, या सगळ्यांच्या मताची जर बेरीज केली तर ती जवळपास 24,600च्या वर जाते आणि निवडून आलेल्या उमेदवाराला 18,503 मते, 57% मतं त्यांच्या विरोधात आहेत। कोपरगावच्या जनतेची 57% ही त्यांनी विसरू नये। आणि कब्बशी जर वजा केली तर घड्याळ भारीच आहे, काही पटीने भारी आहे। घड्याला 40.68% मतं आहे आणि फक्त कमळाला 28.24 आहेत। आता परफेक्ट आकडेवारी अनिरुद्ध काळे तुम्हाला देतील।
ते छत्रीवाले म्हणते ते उलटे केले कमळ दिसते. तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवाराच्या रील पाहिला होता मी. छत्री म्हणजे काय, जी कधी उडून जाऊ शकते ती छत्री. त्यांच्याच उमेदवाराची क्लिप तुम्हीच व्हायरल. दादांनी ऑफर दिली आता बघ. जनतेला संदेश हाच की 57% मतदार हे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहेत. तेव्हा जनतेनं या गुंडगिरीला, दडपशाहीला, धनशक्तीला थारा देऊ नये. ज्या काही जनतेच्या तक्रारी असतील त्या त्यांनी आमच्यासमोर मांडाव्यात. त्याला निश्चितपणे आम्ही जनतेला मार्ग काढून देऊ. आता 2025ला यावेळेस सुद्धा आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम दिलं होतं. मागच्याचपेक्षा काकांच्या बरोबर काकांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आणि जी काही आमची कार्यकर्त्यांची संख्या असेल किंवा काही उमेदवार असतील त्याच्यामधून 11 सीटं आता निवडून आलेली. 3 सीटं थोड्या मतांनी त्या ठिकाणी पराभूत झालेली. म्हणून मागच्या वेळेपेक्षा चांगली परिस्थिती या ठिकाणी पार्टीची नगरपालिकेमध्ये आहे असं म्हटलं तर आकडेवारी येऊन काही चुकीचं ठरणार नाही. कारण नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकाजींनी सांगितलं का 409 मतं 0.94% 0.94% एवढं मताधिक्य फक्त कमी पडलं. त्याला कारण काय वगैरे सगळं त्यांनी सांगितलेलं. आता नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक सत्ताधारी गटाचे आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि लोकसेवा आघाडीचे आणि एक अपक्ष असे एकत्रित संख्या त्यांची आहे. तर त्याच्यामध्ये 4 लोकसेवा आघाडीचे आहे, 4च आहे ना, आणि एक अपक्ष आहे. तर मागच्या वेळेस पण आम्ही विजयरावजी वहाडणे यांना बिनशर्त पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी दिलेला होता. आणि आतासुद्धा जे काही छत्री आणि कपबशीचे जे काही 5 नगरसेवक आहे, जर त्यांना उपनगराध्यक्ष असेल, सगळ्या कमिटीचं काही सदस्य किंवा कमिटीचे सभापती म्हणून त्यांना सगळीकडे संधी पाहिजे, तर त्यासाठी आमचा बिनशर्त पाठिंबा त्यांना राहील. त्यांचे 5 आणि आम्ही 11. तर त्यांनी काही मला विचारलेलं नाही, पण स्वतःहून शहर विकासाच्या दृष्टीने आता नगराध्यक्ष BJPचा आहे आणि जर समतोल ठेवायचा असेल तर खाली बाकीच्या लोकांनी एकत्रित येऊन उपनगराध्यक्ष असेल, सभापती असेल, कोण असेल, काही ठरवायचं तर त्यांचा अधिकार. तर त्या सर्व निर्णयाला आमचा पाठिंबा राहील आणि समतोल शहरामध्ये राहील. कुठले विकास कामं असतील ही योग्य पद्धतीने होण्यासाठी कुठल्याही ठरावाला काही त्या ठिकाणी विरोध होऊ नये. तर आतापर्यंत प्रत्येक गोष्ट कोर्टामध्ये यायची किंवा सभागृहामध्ये विनाकारण विरोध करायची, कामं लांबवायची, नागरिकांना त्या ठिकाणी झुलत ठेवायचं, अशा पद्धतीचं राजकारण मागच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून ही व्यवस्था किंवा हा पर्याय आम्ही त्या 5 नगरसेवकांना त्या ठिकाणी देऊ इच्छितो. घेतलं तर ठीक, नाही तर आम्ही एक विरोधी पक्षाचा जो काही रोल लोकशाहीमध्ये असतो तो प्रामाणिकपणे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पार पाडतील. जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. शहराचे जे काही अडचणी आहे याच्यावर काय काय कामकाज किंवा काय काय करणं गरजेचं आहे याच्यावर ते विषय मांडतील आणि प्रामाणिकपणे 5 वर्ष त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतील. बाकी ह्या निकालाचा आणि विधानसभेचा अर्थात काही संबंध नाही. 2016 साली आमचे 7 सदस्य होते, तरी देखील 2019ला याच लोकांनी, मतदारांनी मला शहरामधून 2,500चं मताधिक्य देऊन आणि पूर्ण मतदारसंघामधून 822 मतांनी त्या ठिकाणी आमदार केलेलं होतं. त्याच्यामुळं प्रत्येक निवडणूक वेगळी असते. कुठल्या निवडणुकीचा संबंध लावण्याचं काही कारण नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये 2021ला नगर परिषद सगळ्या निवडणुका होणं अपेक्षित होतं, पण त्याच्यात झालं नाही. 2024ला महायुती म्हणून आम्ही सर्वजण महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या निवडणुकीला सामोरे गेलो. लोकसभेची असो किंवा विधानसभेची. लोकसभेला आपण सर्वांनी पाहिलं किती मताधिक्य होतं, विधानसभेला किती मताधिक्य होतं. शेवटी उमेदवार बदलला तर त्याचाही फरक त्या ठिकाणी पडतो आणि तो फरक जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिला. जे काही कामं मागच्या 5 वर्षामध्ये झाली त्या कामाच्या आधारे एवढं मताधिक्य मिळालं. आणि हे सर्व इतर पक्षातले लोक असतील जे विधानसभेला इच्छुक असतील त्यांनी ही परिस्थिती पाहून
रिव्हर्स गेअर टाकला. त्यामुळं कोणी काही हवेत राहायचं काही कारण नाही. शेवटी जनता शून्य आहे. कोण काय काम करतं हे सगळं पाहते. निवडणुकीचा निकाल काही जरी लागला तर पुढच्या 4 वर्षामध्ये जी जबाबदारी जनतेने मला दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडून जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडचणी त्या ठिकाणी मी सोडवणार आहे. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार आहे. त्यामुळे निश्चितपणे पुढच्या निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने होऊन पुढच्या 2029च्या निवडणुकीसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ. राहिला विषय बाकीचे पराभूत उमेदवार असेल, संघटना अजून बळकट करणं असेल किंवा बाकी काही ज्या त्रुटी आम्हाला जाणवल्या असतील त्याच्यावर आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू. त्या ठिकाणी अजून पुढच्या निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने करू आणि पुढची जी काही नगरपालिकेची निवडणूक असेल याच्यामध्ये अजून चांगलं चित्र करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. आगामी काळात आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडून घेत आहे. त्याची तयारी पण आमची चालू आहे. त्याच्या काही मुलाखती झालेल्या आहेत. इतर जे काही आम्ही काय म्हणतात कोर कमिटीचे मेंबर्स किंवा काही टीम अशी पाठवली होती तर प्रत्येकाची चर्चा करून गावातून एक उमेदवार जर सुचवायचा झाला तर तो कोण असावा. ते आरक्षण त्यावेळेस पडलेलं नव्हतं. नंतरच्या काळामध्ये आरक्षण पडलं. आता परत एक जरा सर्वांची आयडिया घेऊन त्या ठिकाणी ते उमेदवारांना लवकरात लवकर कामाला लावून जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही मागचा निकाल घेण्याचा प्रयत्न करू असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. मागची निवडणूक ही निवडणूक जसं मी सांगितलं का प्रत्येक निवडणूक सारखी नसते तरी देखील आम्ही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू असं आम्ही या ठिकाणी सांगतो. 11+5 आहे उपनगराध्यक्ष सांगितलं ना 11+5 उपनगराध्यक्ष आणि सभापती जे काही ठरवायचे असतील ते लोकसेवा आघाडी आणि अपक्ष जे काही नगरसेवक आहेत त्यांनी आपसात बसून ठरावे कोणाला काय करायचं आणि त्याच्यासाठी आमचं बिनशर्त पाठिंबा राहील.